हरे कृष्णा. 1 वर्षानंतर इकडे जुन्या बेळगाव मध्ये यमुनेच्या तटावर श्री श्री रामलिंगेश्वर यांच्या सानिध्यात थोडी कृष्ण कथा करायची संधी प्राप्त झाली आहे. मला खूप आनंदाचा विषय आहे माझ्यासाठी. मागच्या 6 दिवसामध्ये श्रीमान सुदर्शन प्रभू इकडे श्रीमद भागवताच्या 10व्या स्कंदामधून भगवान श्रीकृष्णांच्या वृंदावन लीलांचं वर्णन करत आलेत आणि एक सुंदर वातावरण, दिव्य वातावरण निर्माण झालेलं आहे. ज्या ठिकाणी भगवंतांचे भक्त कृष्ण कथा करतात, नामसंकीर्तन, नामस्मरण करतात, तिकडे संपूर्ण स्थान पावन होऊन जातं. भगवंतांची कथा आणि भगवंतांचं नाव हे असले आमच्याकडे तर आम्हाला आणि कुठच्याही वस्तूची गरज नाही. जे गरजेचे वस्तू आहेत ते भगवंत आपोआप पाठवून देतील. आणि आम्ही पण इकडे एक पावन स्थानामध्ये बसलो आहे. इकडे मंदिरचे पुजारी श्रीमान अर्जुन पुजारी महोदय आम्हाला सांगत होते की इकडे श्रीरामांचं चरण पडले तिकडे आणि त्यामुळे इकडे रामलिंगेश्वर या स्थानाचं नाव झालं आहे. आणि इकडून मग रामदुर्ग होऊन ते मग किष्किंधा क्षेत्रामध्ये गेले. मग पुढे रामदुर्गाच्या जवळ मग शबरी त्यांची वाट बघत होती. तर एवढं पावन स्थान आहे इकडे. तर आमचं सौभाग्य आहे की इकडे थोडीफार आणि एक कथा करायची संधी मिळाली आहे. मला अजून आठवण आहे 1 वर्ष पण 1 वर्ष झालं, त्यावेळी पण असंच एक दिव्य वातावरण झालं होतं. आता जगामध्ये अनेक गोष्टींची गरज आहे. जर कोणी राजनेत्याला आम्ही विचारू आणि अर्थव्यवस्थाच्या क्षेत्रामध्ये असणारे लोकांना विचारू ते वेगळे वेगळे उत्तर आम्हाला देतील. जर आम्ही त्यांना विचारलं की जगामध्ये गरज कशाची आहे, ठीक आहे, हे सगळे जे वस्तू आहेत, जेवण, हे सगळ्यांची गरज आहे. पण जोपर्यंत देवाचं नाव आणि भगवंताचा उपदेश राहत नाही तोपर्यंत खरोखर जगाचं हित होऊ शकत नाही. जगाच्या कल्याणासाठी भगवंतांनी हा श्रीमद भागवत ग्रंथ उपलब्ध केलेला आहे. श्रीमद भागवत मध्येच म्हटलं आहे, कृष्णे स्वधाम उपगते धर्म ज्ञानादिभिः कलो नष्ट त्रिशामेशा पुराणार्को धुनोदितः. ज्यावेळी प्रश्न निर्माण झाला की आता कलियुग सुरू झालं आहे, तर कलियुगामध्ये अज्ञान, अंधकार हे सगळं असतं. तर ह्या वातावरणामध्ये ज्यावेळी श्रीकृष्ण द्वापर युगाच्या अंतमध्ये स्वधाम आता फिरून गेले आहेत, तर ह्या कलियुगाच्या लोकांसाठी उद्धाराचं प्रयोजन, उद्धाराचे एक उपाय काय आहे आता? तर श्रीमद भागवत मध्येच म्हटलं की श्रीकृष्ण स्वधाम उपगते धर्म ज्ञान आदिभिः सह
ज्यावेळी श्रीकृष्ण धर्म ज्ञान सगळं घेऊन स्वधाम गेले, मग इकडे काय राहिलं? पुराणार्को उदित, की इकडे ह्या जगामध्ये लोकांचं कल्याण करायला भगवंत त्यांची कथा सोडून गेले, त्यांचं श्रीमद भागवत ग्रंथ सोडून गेले. कलौ नष्ट दृशाम एष, जे कलियुगामध्ये राहणे लोकांना ज्यांची आध्यात्मिक दृष्टी नष्ट झालेली आहे, त्यांच्यासाठी एक सूर्य प्रमाण एक ग्रंथ आहे श्रीमद भागवतम, त्याचा उदय झालेला आहे. आणि जर ह्या श्रीमद भागवताचं श्रवण पठन चिंतन मनन आम्ही केलं, आणि विशेष करून सामूहिक रूपाने सत्संगमध्ये जसं आज आम्ही बसलो आहोत तिकडे, जर आम्ही श्रीमद भागवत या कथाचे श्रवण केलं, तर खरोखर संपूर्ण स्थान परिपूर्ण रूपेण पावन होऊन जातं, आणि आमचं हृदय पण शुद्ध होते, आणि भगवान श्रीकृष्णांच्या प्रती आमच्या मनामध्ये शुद्ध प्रेम पण जागृत होतंय. तरी खूप महत्वाची गोष्टी आहे, हे जगामध्ये खरोखर गरज आहे. कारण बाहेरच्या जगामध्ये जोपर्यंत आम्ही भक्तामध्ये बसलोय, आम्हाला वाटतं किती छान आहे, पण ज्यावेळी हे सत्संग संपणार, आम्ही आपापल्या घरी जाणार, आपापल्या ठिकाणी वेगळे आमचे व्यापार नोकरी वगैरे मध्ये आम्ही लागणार, तर आम्हाला समजते की कलियुगाचा प्रभाव किती घोर आहे म्हणून, किती भयंकर आहे म्हणून. कुठेही चांगले लक्षण दिसून येत नाही आम्हाला, शिवाय भगवंतांचे भक्त, भगवंतांचं सत्संग आणि हा श्रीमद भागवतम आणि देवाचं नाव, हे मात्र आम्हाला वाचवणारे वस्तू आहेत. निवृत्त तर्षैरुपगीयमानात भवौषधात श्रोत्र मनोभिरामात क उत्तम श्लोक गुणानुवादात पुमान विरज्येत विना पशुभ्नात. तर श्रीमद भागवतम मध्ये म्हटलं आहे, ज्या लोकांच्या हृदयामध्ये संसाराचं प्रपंचाचं भोग करायची तृष्णा म्हणजे जे ताण आहे ते संपलेली आहे, त्यांच्यासाठी विशेष करून कृष्ण कथा खूप लाभदायक आहे. किंवा ज्यांना प्रपंचामध्ये खरोखर समजून आले की इकडे आम्हाला सुख भेटणार नाही आहे, ज्यांना हे समजलेलं आहे, किंवा ज्या लोकांना भगवंतांच्या बद्दल ज्ञान प्राप्त करायचं आहे, खरोखर जीवनामध्ये सुख प्राप्त करायचं आहे, तर त्यांनी काय केलं पाहिजे? उपगीयमानात भवौषधात श्रोत्र मनोभिरामात. तर त्यांनी हे कृष्ण कथा, रामकथा, देवाची कथा त्यांनी ऐकली पाहिजे. कारण ही कथा जी आहे, हे नामस्मरण जे आहे, हे आमच्या हृदयासाठी एक खूप उपयुक्त औषध आहे. कानाला आणि मनाला प्रसन्न करणारं औषध आहे. साधारणतः ज्यावेळी आम्ही औषध घेतो, औषध काय कडू असतं किंवा त्याला गोड करायला काही टाकावं लागतं, मध किंवा काहीतरी. परंतु देवाची कथा एवढं गोड आहे की काय त्याच्यामध्ये अन्य काय गोड वस्तू टाकायची गरज नसते. जेवढं गोड वस्तू आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांचं गोड वस्तू भगवंतांचं नाव आहे. केशवा माधवा तुझ्या नावात रे गोडवा. इंग्रजीमध्ये पैशाला कॅश म्हणतात, ऐकलंय का? तर कॅशवा तुझ्या नावात रे कडवा, केशवा तुझ्या नावात रे गोडवा, आणि कॅशवा तुझ्या नावात रे कडवा. पैशाच्या पाठीमागे सगळे पडलेत, आणि जीवाला पण
त्रास देऊन पैसे 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 कमवायच्या पाठीमागे लागले आहेत सगळे. त्यांना वाटलं की पैसे मिळालं तर आमचं जीवन धन्य होणार. नाही, धन्य नाही होणार. ते पैसे कमवायला किती मनाला त्रास, आणि मग पैसे कमवायच्या नंतर पण किती त्रास पैशाचे संरक्षण करायला, आणि मी ते खर्च केल्यानंतर आणि त्रास, आणि मग ज्यांच्यासाठी आम्ही पैसे सोडून जातो ते आणि उत्पात करणार. नंतर पैशांची गरज आहे, असं आम्ही म्हणत नाही की आम्ही एकदम दरिद्र होऊन राहिलं पाहिजे म्हणून. पण आम्हाला समजलं पाहिजे की शेवटी आमच्या कपाळावर जेवढं लिहिलं आहे, आमच्या नशिबामध्ये जेवढं आहे तेवढंच आम्हाला भेटणार आहे. उगीच दिवस रात्री मेहनत करून, वेगवेगळे प्रकारचे पाप करून, लोकांचं, प्रकृतीचं, जनावरांचं शोषण करून फक्त आम्ही जास्त जास्त पैसे कमवू, ह्याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे. वेगवेगळे प्रकारचे पाप कर्म करून पैसे जर आम्ही कमवलं तर ते पैसे आमच्यासाठी खूप भारी पडणार. ज्यावेळी आम्ही इकडे गोकुळधाममधून परत येतो, तिकडे रस्त्यामध्ये एक हॉटेल आहे, तिकडे भोजनालय, त्याचं नाव आहे लय भारी भोजनालय. तर हे जे पाप कर्म असतात ना, जे आम्ही करतो ते लय भारी होणार आमच्यासाठी. ते आम्हाला समजत नाही. आम्हाला वाटतं पैसे व्हा, गोड व्हा म्हणून असं वाटतं आम्हाला, पण नंतर त्याचा काय परिणाम होणार ते आम्हाला समजून येईल. त्यामुळे उगीच पैसे कमवायला आम्ही पाप कर्म करू नये. उगीच दुसऱ्यांना कष्ट देऊन पैसे कमवून घेऊ नये. दुसऱ्यांना धोका देऊन, त्यांचं शोषण करून, खोटं बोलून, वेगवेगळ्या प्रकारचे वाईट कर्म करून पैसे कमवून काही अर्थ नाहीये. मनुष्यांची सोडा, प्रकृती, प्रपंच, प्रकृतीची काही हानी करून, जनावरांची हत्या करून असं पण आम्ही करू नये. त्यामुळे ह्या श्लोकमध्ये, श्रीमद भागवत मध्ये म्हटलं आहे, विना पशुघ्नात, जे लोक केवळ पशु हत्या करण्यामध्ये लागले आहेत, त्याच्यामध्ये त्यांना रुची आहे, त्यांना त्यांच्या हृदयामध्ये भगवंतांची कथा, भगवंतांच्या नावाबद्दल आकर्षण उत्पन्न होणार नाही. त्यांना कळत जरी असेल, वळणार नाही. दुर्योधनाचं नाव ऐकलं असेल आपण सर्वांनी. आपल्याला माहित आहे की दुर्योधन कोण आहे म्हणून. बघा, आमच्या शास्त्रामध्ये 2 प्रकारचे उदाहरण असतात. एक चांगले उदाहरण, सकारात्मक उदाहरण, जसं युधिष्ठिर. दुसरे असतात नकारात्मक उदाहरण, वाईट उदाहरण, जसे दुर्योधन. दोन्हीकडून आम्ही शिकलं पाहिजे. युधिष्ठिर महाराज कडून आम्ही शिकलं पाहिजे की आम्हाला कसं राहिलं पाहिजे, आणि दुर्योधन कडून आम्हाला शिकवण अशी मिळाली पाहिजे की आम्ही काय नाही केलं पाहिजे आणि आम्ही कसं नाही असलं पाहिजे. दुर्योधनाची वृत्ती दुष्ट होती. उगीच पांडवांना कष्ट देणे लहानपणापासून. आणि हे जे द्वेष आहे, ईर्ष्या आहे, दुर्योधनाच्या हृदयामध्ये वाढत गेली. बघा, इतरांच्या प्रती ईर्ष्या करून कोणाचाही लाभ होत नाही. ज्यांच्या प्रती आम्ही ईर्ष्या करतो त्यांच्या भाग्यामध्ये जेवढं लिहिलेलं आहे त्यांना मिळणार. त्यांना कधी कधी माहीत पण नसतं की आम्ही त्यांच्याबद्दल ईर्ष्या करत आहे म्हणून. तर ते आपल्या जीवनमध्ये राहणार, सुखी होऊन राहणार. ते फक्त आमच्या हृदयामध्ये त्रास होत आहे, आणि मग आम्ही त्याच विषयावर विचार करून 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 आमचं झोप जे आहे ते भंग होत आहे, मनाची शांती भंग होत आहे. तर ईर्ष्या करून काही उपयोग नाही. दुर्योधनाची वृत्ती कशी होती? जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती.
जानामि धर्मम म्हणजे धर्म काय आहे, जानामि मला माहीत आहे, जाणीव आहे मला, परंतु न च मे प्रवृत्ती ही, परंतु धर्माच्याकडे माझं वळण होत नाही, प्रवृत्ती नाही आहे धर्माच्याकडे. मराठीमध्ये पण म्हण नाही ना, कळतं पण वळत नाही. तर दुर्योधनाची परिस्थिती तशी होती. जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती ही, पण तेवढंच नाही, जान्याम्य धर्मम न च मे निवृत्ती ही. ते म्हणतात की अधर्म काय आहे त्याची जाणीव पण मला आहे, परंतु अधर्माकडून निवृत्ती होत नाही माझ्या मनामध्ये. तर काय केलं पाहिजे, काय योग्य आहे करायला ते मला माहीत आहे, पण योग्य जे कार्य आहे धर्माच्या मार्गावर चालायला माझी क्षमता नाही, मी करू शकत नाही, ती प्रवृत्ती नाही आहे. जे सगळे वाईट काम आहेत त्यांची जाणीव पण आहे, पण थांबवायची शक्ती माझ्यामध्ये नाही आहे. तर दुर्योधनाची दशा तशी होती. कमीत कमी दुर्योधनाला जाणीव तरी होती की धर्म काय आहे, अधर्म काय आहेत. धर्माचं पालन करू शकले नाहीत आणि अधर्माचे पालन करत गेले ते वेगळी गोष्टी, परंतु कमीत कमी जाणीव तरी होती. पण असे किती व्यक्ती आहेत ज्यांना जाणीवच नाहीये. कलियुगामध्ये लोक अधर्माला धर्म समजून पालन करणार आणि धर्माला अधर्म समजून त्याग करणार, अशी परिस्थिती कलियुगामध्ये आहे. त्यामुळे जोपर्यंत आम्ही भक्तांच्या संघामध्ये येऊन, जसं आज आम्ही आलो आहोत तिकडे, आणि इकडे येऊन आम्ही भगवंतांची कथा ऐकत नाहीत, भगवंतांचे नामस्मरण करत नाहीत, तोपर्यंत आम्हाला समजणारच नाहीये की धर्म काय आहे आणि अधर्म काय आहे. मग पालन काय करणार? आता ही मूळ समस्या आहे जगामध्ये. आणि जाणून घेतल्यानंतर मग आम्ही काय करणार ते वेगळी गोष्टी आहे, महत्वाची गोष्टी आहे, पण आधी तरी जाणून घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी हे खूप गरजेची गोष्टी आहे. तर भागवत मध्ये काय म्हटलं आहे, भवौषधा श्रोत्र मनोभिरामात क उत्तम श्लोक गुणानुवादात, की कोण असे आहेत जे उत्तम श्लोक भगवंतांची कथा ऐकायला तयार नाही होणार. शिवाय जो जनावरांची हत्या करतो, पशुघ्न, कारण पशूंची हत्या करणारा व्यक्ती त्याचं हृदय कठोर होऊन जाते, आणि कठोर हृदय असताना आणि भगवंतांचं नामस्मरण करू शकत नाही, भगवंतांची कथा ऐकायला पण ते वळण होणार नाही, इच्छा उत्पन्न होणार नाही. त्यामुळे शुद्ध जीवन जर आम्ही जगायचं प्रयत्न केलं आणि भक्तांचं संग जर आम्हाला प्राप्त झालं तर आमचं अहो सौभाग्य आहे. भक्ती ची महिमा अशी आहे की जर व्यक्ती दुष्ट नाही असला, जरी थोडे व्यसन असले, वाईट सवय जरी असले, परंतु दुष्ट नाही आहे तो वृत्तीने, तरी त्याचा उद्धार होऊ शकतो जर त्याला भक्तांचं संग प्राप्त झालं तर. वाल्मिकी मुनीची कथा आम्हाला सगळ्यांना माहीत आहे, लहानपणापासून आम्ही ऐकत आहे. नारद मुनींचा संग झाला. वाल्मिकी मुनी त्यावेळी एक डाकू होते. त्यांचं काम काय होतं, त्यांच्या वाल्मिकी मुनीच्या पूर्वाश्रमामध्ये ते काय होते, जनावरांची हत्या करायचे आणि जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी लोकांची हत्या करून त्यांचे सगळे सामान वगैरे चोरी करायचे. पण नारद मुनी येऊन त्यांना काय सांगितलं, तू रामाचं नाव घे. तर एवढं पाप करून त्यांची दशा अशी झाली होती की रामाचं नाव पण तोंडामधून निघत नव्हतं.
विना पशुघ्नात. बघा, जे पशुहत्या करतात, वाईट काम करतात, त्यांच्या तोंडामधून रामाचं नाव येत नाही. परंतु नारद मुनी सारखे भक्तांचं संग जर प्राप्त झालं, त्यांचं आदेश जर प्राप्त झालं, त्यांची कृपा जर प्राप्त झाली, तर काय शक्य नाही आहे. देवाची आणि भक्तांची कृपा प्राप्त झाली तर अशक्य पण शक्य होतंय, आणि भगवंतांची कृपा शिवाय शक्य पण अशक्य होऊन जातंय. तर त्यांनी म्हटलं की मला उच्चारण करायला होत नाही. तोंडामधून रा आणि म ते 2 अक्षर पण येत नव्हते. तर नारद मुनीने विचार करून सांगितलं की ठीक आहे, तुम्ही फक्त मारता ना लोकांना, तुम्ही राम बोलू नका, मरा मरा बोला. तर मरा 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 बोलून बोलून ते राम 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 झालं. तर बघा, जो हृदय आमचं स्वच्छ असलं आणि जाणीव नसल्यामुळे आम्ही काही वाईट काम करत असलो, तर भक्तांच्या संगमध्ये येऊन आम्ही बरोबर मार्गावर चालू शकतो आणि भगवंतांची कृपा प्राप्त होऊ शकते. आणि त्याच्या नंतर जर आम्ही भक्तांचं संग करत राहिलो, तर आम्ही हे जे व्यसन इत्यादी जे आमचे वाईट सवय वगैरे आहेत, ते त्याच्यापासून आम्ही मुक्त होऊ शकणार. पण दुर्योधनाने तसं नाही केलं. दुर्योधनाने शकुनी सारख्या लोकांचं संग केलं, त्यामुळे वाईट मार्गावरच राहिले. त्यांच्या हृदयामध्ये जे ईर्ष्या आणि घृणा, द्वेष, अहंकार रूपी जे अग्नी प्रज्वलित होतं, त्याच्यामध्ये त्यांनी इंधन टाकलं. कसं? शकुनी सारख्या लोकांचं संग करून. आणि धृतराष्ट्र, गांधारी, संजय, व्यास आणि सगळ्यांनी समजवायचा प्रयत्न केला दुर्योधनला, पण ऐकलंच नाही. हट्ट करून, जिद्द करून की मी नाही ऐकणार. धृतराष्ट्रने बी सांगितलं, अरे दुर्योधन ऐक, आज मी व्यासदेव कडून ऐकलं, संजय कडून पण ऐकलं की ज्यांना आम्ही कृष्ण म्हणतो, केशव म्हणतो, ते खरोखर सृष्टीकर्ता आहेत, ते भगवंत आहेत. तर भगवंतांचं चरणकमलांची प्राप्ती आम्ही केली पाहिजे, शरण घेतलं पाहिजे. आम्ही वाईट मार्गावर चाललोय. धृतराष्ट्राची समस्या काय होती, त्यांना पण जाणीव होती, पण हृदय त्यांचं दुर्बल होतं. पुत्राच्या प्रती एवढं स्नेह, एवढी आसक्ती होती की ते दुर्योधनला बरोबर मार्गावर आणू शकले नाहीत. प्रयत्न केलं की दुर्योधन ऐक, आता कृष्णांचं शरण घे, आम्ही सगळं घेऊ कृष्णांचं शरण. पण दुर्योधनी म्हटलं, जिद्द करून, हट्टी, एवढं अहंकार होतं, जर श्रीकृष्ण भगवंत जरी असतील, संपूर्ण सृष्टीचा जरी विनाश जरी करत असतील, मी त्यांच्या शरणमध्ये जाणार नाही. तर त्याच्यासाठी काय उपाय नाही ना, आता काय औषध नाही आहे. तर असे दुर्योधनाची वृत्तीची लोकांची संख्या एवढी वाढणार आहे कलियुगाच्या अंतपर्यंत की स्वतः भगवंत कल्की रूपमध्ये अवतार घेणार. अजून 4 लक्ष वर्ष आहेत त्याच्यासाठी, परंतु कलियुगाचे लक्षण आता भारी प्रमाणात आता दिसून येत आहेत. तर त्यावेळी कल्की अवतार येऊन बघणार की आता काही पर्यायच नाही आहे शिवाय तलवार, आणि तलवार घेऊन सगळ्यांचं ते उद्धार करून टाकणार तलवाराने. चैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभू आले 500 वर्षपूर्वी, नामस्मरण, नामसंकीर्तनाने सगळ्यांचा उद्धार करायला. ज्यावेळी जगाई आणि मधाई 2 मोठे पापी होते, दिवसभर व्यसनामध्ये असायचे आणि असं दारू पिऊन दिवसभर ओरडायचे, बोमाबोम करायचे, शिवा द्यायचे लोकांना. आणि ज्यावेळी चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभूंची कृपा झाली, त्यांना एवढं त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं
की ते महान भक्त झाले. ज्यावेळी जगाई आणि मधायांनी आक्रमण केलं, प्रहार केलं नित्यानंद प्रभूंवर, तर चैतन्य महाप्रभूंना एवढं राग आलं की त्यांनी सुदर्शन चक्रचं आवाहन करून त्यांची हत्या करायची तयारीमध्ये होते. की नित्यानंद प्रभूंनी म्हटलं की कृपा करून असं करू नका, कारण ही जी राक्षस वृत्ती आहे कलियुगामध्ये सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. कोण कोणाची हत्या करणार तुम्ही? संपूर्ण जगाची हत्या करावं लागेल तुम्हाला. पण तुमचे अवताराचं उद्देश्य हे नाही आहे. तुमचं अवताराचं उद्देश आहे नाम संकीर्तनाने लोकांचं हृदय परिवर्तित करणे. त्यामुळे ह्यांची हत्या करू नका. तर चैतन्य महाप्रभू प्रभावित झाले आणि त्यांच्यावर कृपा केली जगाई आणि मधाईवर. ब्राह्मण कुलाचे लोक होते ते, त्यांचं नाव होतं जगदानंद आणि माधवानंद. परंतु ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेतल्यानंतर पण वाईट संघामुळे वाईट वृत्ती त्यांच्या हृदयामध्ये उत्पन्न झाली आणि या व्यसनामध्ये लागले. आता आम्ही बघतो व्यसनामध्ये पडलेले किती व्यक्ती आहेत. युवा पिढी तर फार जास्त प्रमाणात आहे आणि जे तेवढे तरुण नाही आहेत ते पण व्यसनामध्ये लागलेले आहेत. जुवा खेळणे, दारूची सवय लागली आहे पण लोकांना, मांसाहार पण किती लोक करतात इत्यादी. तर आता हे सगळं जर आम्हाला थांबवायचं असेल, समाजामध्ये काही सुधार आणायचं असेल, तर आणि काय उपाय आहे शिवाय भगवंतांचं नामस्मरण आणि भगवंतांच्या भक्तामध्ये येऊन भगवंतांची कथा ऐकणे. जसं जसं कलियुग वाढत चालेल, कलियुगाचे अंतपर्यंत भगवंत बघतील आता हे नामसंकीर्तन पण चालणार नाही आहे, आता फक्त तलवारच आहे. त्यामुळे आम्हाला आता काही पुढच्या जन्म नाही घ्यायचं अशी आम्हाला तयारी केली पाहिजे. आणि स्वतःच्या जीवनामध्ये आमची जबाबदारी घेऊन आम्ही पुढे गेलं पाहिजे. त्यामुळे भगवंतांची कथा, असे सत्संगचे कार्यक्रम जे असतात खूप महत्त्वाचे असतात. आणि कधीही इतरांवर आम्ही दोष देऊ नये, कधीही भगवंतांना दोषी आम्ही ठेवू नये की आमच्या जीवनामध्ये असं झालं देवा तुझ्यामुळे झालं त्यामुळे आता मी भक्ती सोडणार नाही. आमच्या कारणामुळे इतरांना दोष देऊ नये, भगवंतांना पण दोष देऊ नये. दुर्योधन पण म्हणतात त्वया ऋषिकेश हृदय स्थितेन यथा नियुक्तोस्मी तथा करोमी. ते म्हणतात की हे ऋषिकेश, हे कृष्ण, तू माझ्या हृदयामध्ये स्थित होऊन ज्याप्रमाणे मला तू प्रेरणा दिली आहेस त्याप्रमाणेच मी कर्म करतो. त्यामुळे माझा दोष नाही आहे, तुझा दोष आहे. देवावर दोष ठेवत आहे. आमच्या लहानपणामध्ये मुंबईमध्ये एक विचित्र घटना होत होती. दुर्भाग्य काय होत होतं की जे रस्त्यावर झोपणारे गरीब लोक आहेत त्यांची हत्या होत चालली. एक कोणी व्यक्ती होते जे रात्री येऊन दगडाने त्यांच्या डोक्यावर प्रहार करून त्यांची हत्या करायची. आणि पूर्ण मुंबईमध्ये लोक घाबरून राहायचे. खास करून जे गरीब लोक होते त्यांच्या घरामध्ये काय दरवाजे कुलूप वगैरे नव्हतं, रस्त्यावर झोपायचे किंवा असं झोपडीमध्ये झोपायचे. काही सुरक्षा आहे ते रात्री रात्री बसून राहायचे ते भीतीमुळे. आणि असे अनेक लोकांची हत्या झाली. तर कोण करत आहे हे कोणाला समजत नव्हतं. पोलिसने पण खूप प्रयत्न केला, शेवटी सापडला तो व्यक्ती. त्याचं नाव होतं रामन राघव म्हणून. आमच्या लहानपणामध्ये जर एक दुसऱ्यांना आम्ही एक दुसऱ्यांना जर भीती करायचे, रामन राघवला बोलवतो म्हणून आम्ही घाबरून जायचे. तर असं नाव होतं त्याचं. तर त्याला न्यायाधीशच्या समोर आणलं गेलं
आणि न्यायाधीशने विचारलं, अरे तू का असं करत आहेस? या लोकांनी तुझं काय बिघडलं आहे? तू असं काय लोकांची हत्या करत आहेस जाऊन? तर त्याने उत्तर दिलं, देवाने माझ्या हृदयामध्ये स्थित होऊन मला आदेश दिला की ह्यांची हत्या कर, तर मी देवाचं काम करत आहे. देवाचं काम आहे का हे? नाही ना. एक लहान बाळ पण सांगू शकेल की हे देवाचं काम नाही आहे, पण त्याला असं वाटलं. तर दुर्योधनाची वृत्ती पण तशीच होती. स्वतः जबाबदारी घ्यायची आम्ही की मी जे करत आहे त्याच्यासाठी मीच जबाबदार आहे. देवाला पण आम्ही त्याच्यासाठी दोष नाही दिलं पाहिजे जसं दुर्योधन देत होता. दुर्योधनाला संधी मिळाली, स्वयं श्रीकृष्णांचं सान्निध्य प्राप्त झालं त्यांना, परंतु वळण नव्हती. कळलं पण वळलं नाही. पण बघा, अर्जुन आणि जे त्यांचे बंधू होते पांडव, त्यांनी कृष्णांचा आश्रय घेतला. कुरुक्षेत्र युद्ध प्रारंभ व्हायच्या आधी अर्जुन द्वारकेला गेले, कारण पांडवांना माहीत होतं की आमचं जे सैन्य आहे ते कौरवांच्या सैन्याच्या तुलनेमध्ये खूप लहान आहे. कौरवांच्या सैन्यामध्ये भीष्म आहे, द्रोण आहे, कृपाचार्य आहे, हे सगळे मोठे मोठे शक्तिशाली योद्धा आहेत. तर आमची सैन्य पण लहान आहे, त्यांची मोठी आहे. तर आम्हाला श्रीकृष्णांच्या कृपेच्या शिवाय आम्ही विजय प्राप्त करू शकणार नाही. तर अर्जुन तिकडे गेले द्वारकेला, हस्तिनापूरवरून द्वारकेला गेले आणि द्वारकेमध्ये जाऊन ते श्रीकृष्णांच्या खोलीमध्ये गेले. श्रीकृष्ण विश्रांती घेत होते आणि तिकडे त्यांनी काय बघितलं की दुर्योधन तिकडे बसला आहे. दुर्योधन पण वाट बघत आहे की श्रीकृष्णांची झोप कधी उघडणार. तर दुर्योधन जाऊन श्रीकृष्णांच्या तोंडाच्या जवळ बसले, डोक्याच्या जवळ बसले, त्यांच्या मुखारविंदाच्या जवळ. बघा अहंकार किती. आणि अर्जुन गेले तिकडे आणि श्रीकृष्णांच्या चरणाच्या तिकडे जवळ बसले, कारण भक्तांचं स्थान कुठे असतं? भगवंतांच्या चरण कमलामध्ये असतं. सुरक्षित स्थान आहे. जर आम्ही पण श्रीकृष्णांच्या चरण कमलांचा आश्रय स्वीकार केला तर आमच्या जीवनामध्ये पण आम्हाला भीती कधीही होणार नाही आहे. बेळगावची भाषामध्ये जर आम्ही बोललो, आम्ही बिंदास राहू शकणार. तर अर्जुन तिकडे गेले, बसले. ज्यावेळी झोप उघडली श्रीकृष्णांची, डोळे उघडले, त्यांनी बघितलं. सर्वप्रथम त्यांनी दुर्योधनला बघितलं, कारण दुर्योधन जवळच बसले होते. आणि त्याच्यानंतर खाली बघितलं तर तिकडे अर्जुन बसले. तर कृष्णांना आश्चर्य झालं की अरे अर्जुन आणि दुर्योधन, तुम्ही दोघंही आलेत, तर काय पाहिजे? काही तुम्हाला पाहिजे असेल त्यामुळे इकडे आलेत ना तुम्ही, तर काय सेवा करू शकतो तुमची? तर मी दुर्योधनाला पहिलं बघितलं, त्यामुळे मी दुर्योधनाला विचारणार तुला काय पाहिजे. तर म्हटलं आजचं आमचं युद्ध होणार आहे, कौरवांचं आणि पांडवांचं, तर आम्हाला तुमची मदत पाहिजे. तर श्रीकृष्णाने म्हटलं की ठीक आहे, तुम्ही मला माझी उपस्थिती होऊ शकेल, पण माझं सैन्य माझ्याबरोबर राहणार नाही. तर तुम्ही निर्णय घ्या, तुम्हाला कोण पाहिजे, मी पाहिजे की माझं सैन्य पाहिजे? तर दुर्योधने म्हटलं, विचार केलं, हां मला सैन्य पाहिजे. पण अर्जुन तू लहान आहेस ना, त्यामुळे तू विचार, तुला काय पाहिजे, तुला कोण पाहिजे? तर अर्जुनाने उत्तर दिलं, मला तुम्ही हवे. दुर्योधन विचार करत होता, किती मूर्ख आहे हा अर्जुन. बरंच झालं बघा, भगवंताने त्याची बुद्धी भ्रष्ट केली आणि त्याने असं विचारलं की मला तुम्ही पाहिजे.
आणि श्रीकृष्णांची नारायणी सेना ज्या एवढी विशाल होती, दुर्योधने म्हटलं बरं झालं, मला सैन्य पाहिजे. कारण दुर्योधनची जी दृष्टी होती ते भौतिक होती. त्याला समजलं नाही की आध्यात्मिक शक्ती श्रेष्ठ शक्ती असते. या जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शक्ती असतात. जसं आर्थिक शक्ती, बौद्धिक बळ असतं, शारीरिक बळ असतं, वेगवेगळ्या प्रकारचे बल असतात. परंतु हे सर्व बळामध्ये जे आध्यात्मिक शक्ती आहे ते सर्वोपरी आहे. तर दुर्योधनने विचार केला भौतिक दृष्टीने की सैन्य जर मला मिळालं, आमचा विजय निश्चित आहे. आणि अर्जुनने विचार केलं सैन्याची गरज नाही, श्रीकृष्ण आमच्या सोबत असले आमची विजय निश्चित आहे. अर्जुनाची दृष्टी आध्यात्मिक होती, दुर्योधनची दृष्टी भौतिक होती. त्यामुळे खरोखर आम्हाला पण अर्जुनाच्या पदचिन्हामध्ये चाललं पाहिजे. यत्र योगेश्वरो कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरः तत्र श्री विजयो भूते ध्रुवा नीतिर्मतिर्मम. श्रीमद भगवद्गीताचा अंतिम श्लोक आहे की ज्या ठिकाणी योगेश्वर श्रीकृष्ण उपस्थित आहेत आणि ज्या ठिकाणी त्यांचे गांडीव धनुष धारण करणारे भक्त अर्जुन उपस्थित आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी भगवंत आणि त्यांचे भक्त आहेत त्या ठिकाणी निश्चित विजय होणार आहे, नीती होणार आहे, ऐश्वर्य होणार आहे, सगळं काही चांगलं होणार आहे. त्यामुळे आम्ही चांगले लोकांचा संगच केलं पाहिजे. आणि जर आमच्या परिसरामध्ये वाईट लोक जरी असले, वाईट म्हणजे काय, ज्यांची वृत्ती वाईट आहे, ज्यांचे सवय वगैरे वाईट आहे, ज्यांचं बोलणं बरोबर नाही आहे, वागणं बरोबर नाही आहे, ज्यांना भगवंतामध्ये काही श्रद्धा नाही आहे, आध्यात्मिक मार्गावर चालायची इच्छा नाही आहे, तर ह्यांचं संग करून काही उपयोग नाही आहे. सत्संगामध्ये आलं पाहिजे आम्ही. सत म्हणजे सत्य, सत्याचा आश्रय आम्ही घेतलं पाहिजे. फक्त स्मशानमध्ये जाताना रामनामाचं उच्चारण नाही केलं पाहिजे. फक्त स्मशानमध्ये जाताना रामनाम सत्य है बोललं तेवढं होणार नाही. प्रत्येक दिवस आम्हाला नामस्मरण केलं पाहिजे, तर नक्कीच आमचं स्वतःचं उद्धार होणार, आमच्या कुटुंबाचे जे सदस्य आहेत त्यांचं पण उद्धार होणार आणि संपूर्ण जगाचा उद्धार होणार. भगवंतांचे नामस्मरणाची जे ध्वनी आहे त्याच्याने संपूर्ण इलाका जे आहे ते पावन होऊन जाणार. त्यामुळे ही जी पद्धत आहे खूप सोपं आहे, सुलभ आहे. नामस्मरण करायला काय आम्हाला अधिक तपश्चर्या करायची गरज नाही, पंडित विद्वान व्हायची गरज नाही. फक्त आम्हाला श्रद्धा पाहिजे. भक्तांच्या संघमध्ये येऊन जर आम्ही बसलो आणि ऐकलो तर आमचा उद्धार निश्चित आहे. आणि जर आमचे वेगळे वेगळे मंदिरं आणि तीर्थस्थानांचे आम्ही संरक्षण नाही केलं तर मग हे संधी कोणाला कसं मिळेल. त्यामुळे आता आम्ही बघतो इकडे किती सुंदर मंदिरचं निर्माण होणार आहे, चालू आहे काम, जीर्णोद्धार चालू आहे. त्या भगवंतांचे चरण कमल आम्ही प्रार्थना करतो की हे लवकरात लवकर हे व्हावं. आणि आपण सर्वांना पण विनंती आहे की जे आपण मदत करू शकाल इकडे या मंदिराचे निर्माण कार्यासाठी असं नक्की करा, जेणेकरून इकडे भव्य मंदिर हे खूप जुनं आहे, प्राचीन पुरातन आहे, हे इकडे प्रकट होईल. आणि ह्या भागामध्ये फक्त नव्हे दूरदूरून लोक इकडे येतील दर्शन करायला. आणि आज यमुनाच्या तटावर आम्ही बसलो एवढं रमणीय स्थानामध्ये, याच्यामध्ये असे नामस्मरण आणि भागवत कथा वगैरे होत राहणार. आपण सर्वांनी मागच्या 6 दिवसामध्ये श्रीमान सुदर्शन प्रभूकडून
श्रीमद भागवत म्हणून खूप सुंदर सुंदर लीला ऐकल्यात आणि खूप ह्या रमणीय स्थानामध्ये बसून अवश्य भक्ती मार्गामध्ये प्रगती करायची आणि तीव्र इच्छा उत्पन्न झाली असेल, कृपा करून हे आता पुढे पण घेऊन जावा. ही जी वृत्ती आहे हे वाढवत जावा. कुटुंबाच्या सदस्यांना पण घेऊन या, नातेवाईकांना घेऊन या, जवळपास राहणाऱ्या व्यक्तींना पण घेऊन या. या भक्ती मार्गामध्ये आम्ही सगळ्यांनी चाललं पाहिजे. तर ह्या जगामध्ये पण सगळं वैकुंठ निर्माण होणार. हे जगत आहे सकुंठ. सकुंठ म्हणजे इकडे कुंठ, कष्ट, संकट भरपूर आहेत. वैकुंठ म्हणजे ज्या ठिकाणी हे कुंठच नाही आहेत. तर ज्या ठिकाणी नामस्मरण होते, भगवंतांची कथा आणि भगवंतांची सेवा होते, त्या ठिकाणी दिव्य वातावरणाचा निर्माण झाल्यामुळे आमच्या जीवनामध्ये खरोखर सुखाचा अनुभव आम्ही करू शकणार. तर इकडचे जे पंच आहेत त्यांचं पण मी खूप आभारी आहे की एवढी छान योजना आणि व्यवस्था त्यांनी सगळ्यांनी केली आहे. इकडे राहणारे पण रहिवासी जे आहेत त्यांचं पण मी आभारी आहे. आपण सर्व आज इकडे आले आहेत, आपण सर्वांचं पण आभारी. अनेक भक्तांनी इकडे सेवा करून सुंदर मंदिर इकडे केलंय, सिंहासन तयारी केली आहे, खूप सेवा केली मागच्या 6 दिवसामध्ये. सुदर्शन प्रभूने पण एवढी छान कथा केली आहे. त्यांच्याबरोबर अनेक भक्त पण आले, त्यांनी पण सेवा केली. सगळ्यांना आमचं हृदयापासून आभार आणि धन्यवाद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण हरि बोल. करून तर आता मी सगळे मिळून इकडे एक माळ हरे कृष्ण महामंत्राचं जप करणार. बरोबर आहे? तर दाखवणार कसं करणार म्हणून कोण दाखवणार? सगळ्यांना दाखवलेलं आहे. ठीक. मी नेहमी असं म्हणत असतो, ज्यावेळी कथाला जातो नक्की एकदा तरी हे मी म्हणतो की ज्यावेळी वादविवाद होईल घरामध्ये किंवा बाहेर, काय करा, जप आणि गप. तर आमच्या संपूर्ण समस्याचं समाधान होईल. तर आता आम्ही जप करू. नम ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन्निति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे,
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरिनाम संकीर्तन की, हरे कृष्ण महामंत्र की। कसं वाटतं? मन शांत झालं की नाही? किती लोकांचं मन शांत झालं हे जप करून हात वर करा बघू. कोणाचं मन अशांत झालं हे नाम जप करून हात वर करा बघू. ज्यावेळी मनाला त्रास होईल, ज्यावेळी काही संकट आहे, खूप दुःख आहे, त्रास आहे, त्यावेळी जपमाळ घ्यायचं, एक ठिकाणी बसायचं आणि जप करायचं. आणि जोपर्यंत मन शांत होत नाही तोपर्यंत जप करत राहायचं. उपाय छान आहे. हेच आमचं धन आहे, हरिनाम धन. हे स्वीकार करा आणि श्रीमंत व्हा. पैशांचं धन नव्हे, हरिनामाचं धन मध्ये श्रीमंत व्हा. हरे कृष्ण. धन्यवाद.